पुणे महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांना आसमान दाखवल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष। ओ दादा, पुण्यात अण्णाच पॅटर्न असं म्हणत अण्णा म्हणजे मोहोळ यांनी ज्या प्रकारे जबरदस्त अशा प्रकारचा विजय संपादित केलेला आहे पुण्यामध्ये, त्यानंतर अजित पवार यांना उद्देशून भाजपच्या कार्यकर्त्यांनी खिजवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय। दोन पैलवान, एक मुरलीधर मोहोळ आणि तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा ज्यांनी तालमीमध्ये तयार झाले, राजकीय तालमीमध्ये त्यांनी पराभव केलेला आहे अजित पवार यांचा। त्यामुळे अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सोबत एकत्र येत भाजपच्या समोर जे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांनी मात्र त्यांना नाकारलेला आहे, साफ नाकारलेला आहे। अजिबात लढत सुद्धा नाहीये। त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावलेला आहे आणि भाजपचं जोरदार सेलिब्रेशन पुण्यात सुरू आहे आणि त्याचा चेहरा अर्थातच मुरलीधर मोहोळ। अंड थोपटलेले आहेत आणि एक प्रकारे अजित पवार यांनी जे चॅलेंज उभं केलं होतं ते चॅलेंज आपण स्वीकारलं आणि पूर्ण करून दाखवलं आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा पैलवानाला या गाण्यावरती ठेका धरलेला आहे। खरं तर अजित पवार हे राजकारणातले वस्ताद म्हणून ओळखले जातात, अनेक नेते त्यांनी घडवले, पण पुण्यामध्ये मात्र त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। सत्तेच्या सोबत ते आहेत, सत्तेच्या सोबत असताना सुद्धा त्यांना सत्ता खेचून आणता आलेली नाहीये आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सुद्धा त्यांना भाजपच्या पुढे स्वतःचा निभाव टिकवता आलेला नाहीये। त्यामुळे निश्चितपणे भाजपसाठी एक मोठं यश पुणे आणि पिंपरी चिंचवड मधलं 29 महानगरपालिकांच्या निवडणुकींचे निकाल जेव्हा हाती आले त्यानंतर भाजपने मोठा विजय संपादित केला, सेलिब्रेशन झालं। मुख्यमंत्री बोलतात, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत। 29 पैकी 25 महानगरपालिकामध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही। आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय। आज एक गोष्ट अजून या निकालाने स्पष्ट केलेली आहे, महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे हे देखील या निकालाने स्पष्ट केलेलं आहे। आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो, कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे।